आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या. कौसडीच्या सरपंचाकडून चौकशी अधिकाऱ्यासमोरच अर्जदारांना मारहाण. जिंतूर तालुक्यातील कौसडी येथे रस्त्याच्या कामाबाबत झालेल्या तक्रारींच्या चौकशीसाठी समितीचे अधिकारी आले असता सरपंचानेच कायद्याचा अवमान केल्याची धक्कादायक घटना घडली. आज दिनांक 19 डिसेंबर शुक्रवार रोजी दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास चौकशी सुरू असतानाच सरपंच मुबीन कुरेशी, ग्रामपंचायत सदस्य शेख नूर उर्फ आवेस, शेख हफीज तसेच इतर काही जणांनी अर्जदार शेख बिलालुद्दीन व सय्यद मुजाहिद यांना लाथाबुक्यांनी, दगडांनी आणि काठींनी मारहाण केल्याची घटना घडली. या घटनेनंतर ग्रामस्थांनी मध्यस्थी करत वाद मिटवला. मारहाणीत जखमी झालेल्या शेख बिलालुद्दीन व सय्यद मुजाहिद यांना उपचारासाठी प्रथम बोरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय परभणी येथे हलविण्यात आले. मारहाणीनंतर सरपंचाच्या भावांनी तसेच काही अनोळखी व्यक्तींनी हातात काठ्या घेऊन गावात दहशत निर्माण केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या प्रकारामुळे काही काळ कौसडी गावात भीतीचे वातावरण पसरले होते. सरपंच मुबीन कुरेशी यांनी यापूर्वीही अनेक अर्जदारांना मारहाण केल्याच्या घटना घडल्या असून त्या संदर्भात बोरी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाल्याची माहिती आहे. सदर घटनेची नोंद बोरी पोलीस ठाण्यात दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी गावात भेट देऊन पाहणी केली. या घटनेमुळे ग्रामपंचायतीतील कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून दोषीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. कोल्हावाडी शिवारात बिबट्याचे दर्शन झाल्याने भीतीचे वातावरण. मानवत तालुक्यातील कोल्हावाडी शिवारात बिबट्याचे दर्शन झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गावाजवळ तुकाराम भिसे यांच्या आखाड्यावर तारेच्या कंपाऊंडपर्यंत बिबट्या आला होता. 18 डिसेंबर गुरुवार रोजी रात्री सुमारे 7 वाजेच्या सुमारास दिसून आला. सदर आखाडा गावच्या स्मशानभूमीच्या लगत गावापासून 300 मीटर अंतरावर असल्याने नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. बिबट्याच्या हालचालीनंतर गावकऱ्यांनी खबरदारी म्हणून रात्रभर जागून काढली. गावकऱ्यांनी आखाड्याकडे धाव घेतली. यावेळी आखाड्यावर 2 जण असल्याने ते घाबरून गेले होते. घटनास्थळी बिबट्याचे पायांचे ठसे स्पष्टपणे आढळून आले आहे. या घटनेची माहिती तत्काळ वन विभागाला कळविण्यात आली असून पुढील उपाययोजनांची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. दरम्यान नागरिकांनी रात्री बाहेर पडू नये, लहान मुले व पाळीव जनावरे सुरक्षित ठेवावीत. तसेच बिबट्याचा पुन्हा वावर आढळल्यास त्वरित वन विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. खान अब्दुल गफ्फार खान शाळेत विज्ञान प्रदर्शन. सेलू शहरातील खान अब्दुल गफ्फार खान हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी आणि बदलत्या परिस्थितीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आधुनिक वैज्ञानिक उपकरणे सादर करण्याच्या उद्देशाने विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. ज्यात 8वी आणि 9वीच्या विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी खूप मेहनतीने विविध वैज्ञानिक मॉडेल्स तयार करून सादर केले. यात प्रामुख्याने सौर प्रणालीपासून वीज तयार करणे आणि हवेपासून वीज तयार करणे, रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टम, पाण्याची पातळी दूर करणे, सूर्यग्रहण, चंद्रग्रहण कसे होते, वायू प्रदूषण दूर करणे, कचरा आणि प्राण्यांच्या विष्ठेपासून खत तयार करणे, मानवी हृदयाची कार्यक्षमता, आधुनिक पद्धतीने शेती करण्याचे मॉडेल इत्यादी ठळक वैशिष्ट्ये होती. प्रदर्शनाचे उद्घाटन अल्फला एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटीचे सदस्य जकी अहमद सिद्दीकी सर यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून शैलजा शाळेचे मुख्याध्यापक मोहम्मद इरफान, यासिर उर्दू शाळेचे शिक्षक सय्यद खिजर, डॉक्टर जाकीर हुसेन हायस्कूलचे मुख्याध्यापक सय्यद समीर हाशमी, उस्मान गनी पतसंस्था व्यवस्थापक बिलाल हरमैन उपस्थित होते. सदरील प्रदर्शन मुख्याध्यापक मोहम्मद तौफीर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. शाळेतील शिक्षक अब्दुल हमीद अन्सारी, मोहसिन अन्सारी, लतीफ इत्यादींनी प्रदर्शनाच्या आयोजनात महत्त्वाची भूमिका बजावली.
पर्यावरणाच्या रक्षणासाठी गरजेपेक्षा अधिक वस्तू खरेदीचा मोह टाळावा. संगीता अवचार. पर्यावरणाच्या रक्षणासाठी प्रत्येक माणसाने गरजेपेक्षा जास्त वस्तू खरेदीचा मोह टाळावा असे आवाहन अखिल भारतीय ग्राहक पंचायत देवगिरी प्रांताचे पर्यावरण प्रमुख संगीता अवचार यांनी पालम शहरातील कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना व्यक्त केले. अखिल भारतीय ग्राहक पंचायत पालम तालुका शाखेच्या वतीने ममता उच्च माध्यमिक विद्यालयात ग्राहक जनजागरण दिंडी कार्यक्रम दिनांक 18 डिसेंबर गुरुवार रोजी घेण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ममता उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक BS आचार्य तर प्रमुख मार्गदर्शक अखिल भारतीय ग्राहक पंचायत देवगिरी प्रांत पर्यावरण प्रमुख संगीता अवचार, पालम नायब तहसीलदार पुरवठा विभागाचे शीतल खडसे, प्रमुख पाहुणे म्हणून तुषार घोडेगावकर, पोलीस उपनिरीक्षक RN नाटकर, पालम भारतीय स्टेट बँक शाखाधिकारी सुनील शहारे, डॉक्टर रमेश खंदारे, शिल्पा शिवणकर, गोविंद अवचार, डॉक्टर DB कदम, भगवान करंजे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. 100 कवींची मांदियाळी संमेलनातून रंगणार शब्दांचा महोत्सव. साहित्य, कला आणि संस्कृतीच्या संवर्धनासाठी सातत्याने कार्यरत असलेल्या श्रीराम प्रतिष्ठान यांच्या वतीने दिनांक 28 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता भव्य कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे कवी संमेलन श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर संजयदादा रोडगे यांच्या संकल्पनेतून साकारत असून या संमेलनात राज्यभरातून 100हून अधिक कवी सहभागी होऊन आपल्या आशयघन सामाजिक जाणीव जनजागरणाचा व रसिकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या कविता सादर करणार आहेत. आजच्या धावपळीच्या युगात साहित्यात अभिव्यक्तीसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित या कवी संमेलनात नवोदित व ज्येष्ठ कवींचा सुरेख संगम अनुभवायला मिळणार आहे. प्रेम, सामाजिक वास्तव, ग्रामीण जीवन, स्त्री सशक्तीकरण, देशभक्ती, सांस्कृतिक मूल्ये आदी विविध विषयावरील कविता संमेलनाचे वैशिष्ट्य ठरणार आहे. कवी संमेलनाच्या स्वागत अध्यक्ष म्हणून श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर संजयदादा रोडगे, आयोजक म्हणून भरतकुमार लाड, तर सदस्य म्हणून निशा विस्पुते, सिंधू दहीफडे, जयश्री सोनेकर मॅडम, सर्जेराव लहाने, शरद ठाकर, योगेश ढवारे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. कवी संमेलनात परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघनादिदी बोर्डीकर, सूरज गुंजाळ IPS अप्पर पोलीस अधीक्षक परभणी, रश्मी खांडेकर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परभणी, माजी नगराध्यक्ष विनोदभाऊ बोराडे, दीपक बोरसे पोलीस निरीक्षक सेलू यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. कवी संमेलनात मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन डॉक्टर संजयदादा रोडगे यांच्या वतीने करण्यात आले आहे.